हॅलो जेनी किस मॅम मॅम आर यू फ्री ना? नाही, आता मी आणि सौमित्र जरा बाहेर चाललो. अच्छा ठीक आहे. का काही काम होतं का? नो मॅम, जस्ट आस्किंग. ते सगळ्यांसाठी दिवाळीचे गिफ्ट घ्यायचेत ना, म्हणून चाललोय बाहेर. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. मॅम तुम्ही परत येणार ना ऑफिसमध्ये? नाही, जर वेळ लागला तर तशीच घरी जाईल. ओके, नाही मला बोलायचं. काय नाही, ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके बाय जेनी. बाय बाय. बाय बाय बाय. श्रेयस बरे. अरे एरिया तर सांग ना, कुठे जायचंय? अरे ते तू ठरव. चला, दोघं बाहेर जात आहेत खरेदीला, म्हणजे राधिकाला घरी यायला नक्कीच उशीर होईल. आता आईला आधीच जाऊन भडकून ठेवतो. कॅरी हा, एकटाच असतोय? नाही काय नाही, ते असंच आपलं. बरं, मी पटकन बाहेर जाऊन आलो, एक महत्वाचं काम. एकटा का जातोस? मी पण येतो ना, आपण दोघं बाहेर जाऊ. अगं नाही, छोटंसं काम आहे, मी लगेच येतो. तू थांब ऑफिस मध्ये. हे काय, माझी बॅग आहे इथेच आहे. असा जातो, असा येतो. कम ऑन कॅरी. अगं आलो, पटकन आलो. ओके ओके ओके, येस. कुठे निघाली? मला ते एक इम्पॉर्टंट काम आठवलंय, सो मी ते करायला चालले. नाही 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 नाही, तुला आता जाता येणार नाही, कारण ऑफिस आवर्स अजून संपलेले नाहीये. ही फाईल घे आणि यातल्या कंपनीचे डिटेल्स टाईप करून मला मेल करायचे आजच्या आज. क्विक. तर राधा, आपण असं करूया, तुझी सगळी कामं आटपूया, मग मी तुला घरी सोडतो आणि मग मी गुज्जूबाईला भेटेन मस्त. मग त्याच्याबरोबर डिनरला जाईन मस्त हादडीन म्हणतो. काय तू इथे आल्यापासून ना आनंद भाऊजींचा एकटेपणा दूर झालाय. आनंदला कधी एवढं एकटा वगैरे वाटायचं? पण एक आहे, तुमच्या दोघांमुळे पूर्ण एंगेज झालेलो आहे मी. ते सकाळी तुझ्याबरोबर कामं करायची, रात्री गुज्जूबाई बरोबर टाइमपास करायचा आणि मग मस्तपैकी आपल्या कामाला बसायचं रात्री. हा हा, एन्जॉय. सौमित्र, तुला आता खरंच वेळ आहे ना माझ्या बरोबर यायला? ऑफकोर्स आहे. का नाही, तसं नाही, मी हल्ली जरा तुला खरंच खूप गृहीत धरायला लागले. तुला कामं असतील तर तू आता नाही आलास तरी चालेल, म्हणजे खरंच जाऊ शकतोस तू. नको येऊस तू आता माझ्या बरोबर. तू विषय काढलाच तर खरं सांग, काय? खूप वेळ जातो माझा तुझ्यामुळे, खूप वेळ जातो. सगळी कामं माझी अडून राहतात आणि कामं आणि वेळ सोडतं माझं लाखो रुपयांचं नुकसानही होत आहे. काय? खरं आहे. तू उतर ना, तू उतर गाडीतून, तू उतर. अरे नाही, आता लक्षात आलंय ना माझ्या, तर तू उतर ना. मला नाही आता परवडणारच नाही एवढं सगळी कामं सोडणं आणि करोडो रुपयाचं नुकसान होत आहे. तू उतर, उतर तू. बापरे, जरा जास्त नाटकीपणा करतोय. पण पहिलं खरं वाटलं होतं का तुला? अरे काय तुझी उगाचच काहीतरी. तू आता माझ्या जागी असतास ना तर कळलं. आपण ना या विषयावर बोलूयाच नको. माझ्या जागी असतास तर वगैरे तू बोलूच नकोस, कारण मी तुझ्या जागी असतो ना तर वेगळ्याच गोष्टी घडल्या असत्या. म्हणजे एकतर मी तुझ्या जागी असतो तर सगळ्यात पहिली गोष्ट ही केली असती की मी गुरुला लाथ मारली असती, जे तू करत नाहीयेस. मी हे का करत नाही हे तुला चांगलं माहिती आहे, आणि मी या सगळ्या ज्या गोष्टी जे करतेय ते का करते हेही तुला माहिती. थँक्यू सौमित्र, तू माझ्या बरोबर आहेस. तू माझ्या बरोबर आहेस आणि मला समजून घेऊ शकतोस म्हणून तू वेगळा आहेस. ए बाई, मी नाही वेगळा, तू वेगळी आहेस. जगा वेगळी. खरंच मस्करी नाहीये, पण मी खरंच खूप अवलंबून राहायला लागले. तू काय रोज रोज वेळ काढणार आहेस का माझ्यासाठी? काढीन ना, तुझा काय प्रॉब्लेम आहे? हे बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. उद्या तुझं लग्न झालं तर काय माझ्या बरोबर येणार आहेस? माझं लग्न? एकतर काय विषय काढतेस? माझं लग्न होणं ही एक गोष्ट कठीण आहे, आणि जरी झालं तरी पण अरे यार राधा, दोस्त आहे आपण, दोस्त आहे. दुनिया एक तरफ और आपली दोस्ती एक तरफ. हा, ती फिल्मी आहेस रे तू. पण खरंच तू काय आयुष्यभर पुरणार आहेस का मला? नाही, पुरणार नाही, पण तुला पुरून उरेल असं काही करणारही नाही. फालतू. पण सौमित्र, एक मात्र नक्की, हा जो चांगुलपणा आहे ना तोच पुरून उरतो आणि वाईटपणा पुरून टाकतो. बोलल्या राधा माता, बोलल्या. सगळ्या संभाषणांचा शेवट फिलॉसॉफिकलच झाला पाहिजे का राधा? मग कसा झाला पाहिजे? अरे कसा म्हणजे
टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टुंग. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. टांग टिंग टिंग असं काहीतरी गाणी बिणी म्हणायची उगाच काय. मला हे नाटक खूप आवडायचं. मी एवढी हसले होते ना बघून. हे म्हणजे माझं बालपण मला आठवत. म्हणजे मी 4थीत होतो, मला आठवत असा हाऊसफुल प्रयोग. अरे बाबा बाबा खूप हसलो होतो मी. हे तुला ते आठवत असा डोळा, तुला येतो डोळा बंद करता? आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. खरंच राधा, हसत राहाशीच. तुझं हे निर्मळ हसणं सुद्धा पुरेल मला आयुष्यभर. यार कधी येणार आहे यार हा गुरु? बोर झालो यार मी इथे. माझ्याकडे बघून हसली यार. अरे यार हाय पण केलं. फिल्मसाठी विचारतो तिला. एक्सक्यूज मी. माझ्याकडे 2 तिकीट्स होत्या. म्हटलं एकटीच काय बघायची नाही का फिल्म. म्हटलं म्हणून विचारतो जर फिल्म. काय करतोय रे? कुठे काय जास्त शहाणा झाला तू. अरे मी लहानपणापासून तर शाळा. मगाचपासून तिला इशारे करतोय, पाहतोय मी. नाही नाही मी ती हसली माझ्याकडे बघून. तुम्हीच इशारे करत होता ना फिल्मला चल. ये चल चल, तुला फिल्मला मी घेऊन जातो. चल तू माझ्यावर. अरे नाही माझ्यावर चल. अरे काय 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 करताय अहो? मित्र आहे माझा तो. माझ्या मैत्रिणीला केव्हापासून इशारे करतोय. अहो नाही नाही काहीतरी गैरसमज झाला असेल तुमचा. हो ताई मी माफी मागतो. तुम्ही जा बरं इथून. तुम्ही जा. हा? नाही नाही करणार परत तो असं. हा? जा जा तुम्ही. जा ताईंना घेऊन जा. बरोबर. जा जा ताई सॉरी. हा बाय. हा ताई. बाय काय ताई काहीतरी वेड्यासारखं वागतो. तुला काय परत जेलमध्ये जायचंय? अरे ती हसली माझ्याकडे बघून. हसली काय हसली? काहीतरी वेड्यासारखं वागतो. बरं चल काढली का तिकीट? आहे गे. हा 2 मी माझ्यासाठी पण काढले. हा ते ठीक आहे. बाकीचे पैसे दे. अरे ते लागतील ना मला. कोल्ड्रिंक, समोसा, पॉपकॉर्न. खा पॉपकॉर्न कोल्ड्रिंकच खात राहा तिथे. बरं कोणाला बरोबर घेऊन जाणार आहेस सांग. आणि माझ्या नशिबीची मावशीच असणार आहे. हा बरं ठीक आहे. कुणी जा पण याच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही. कळलं नाही? ओके. पण भाई मला एक सांग, तुझा प्लॅन काय आहे? प्लॅन ना सक्सेसफुल झाला तर सांग. चल बाय. अरे अरे तू काही गडबड करू नको यार. हा मॅडम बोल. हा रघु ही फाईल ना मॅमच्या डेस्कवर ठेव. मी त्यांना सांगितलं त्या बघतील उद्या आल्या. हो सकाळी दाखवायचे का त्यांना? नाही तू डेस्कवर ठेव. शी नोज त्या बघतील. बरं ठीक आहे, मी त्यांना देतोय. हा. ओके. जेनी हा हे सर चल, संपलं की नाही? झालं 2 मिनिटं मी हे सगळं अरेंज करते आणि आपण निघूया. येस चल पटकन. कसला विचार करतेस? सर ते मला ना मॅमशी बोलायचं होतं काहीतरी, पण त्या गेल्या ना, निघून गेल्या लवकर. अरे मग फोन करायचा ना. नाही बोलू नाही शकत फोनवर. पर्सनली सांगायचं होतं. काय झालं? नाही नथिंग सिरियस. ऍक्च्युली मला ना 4-5 डेज साठी गोव्याला जायचंय. मॉमने बोलवलंय. हा आई मिस करत असेल ना. एक काम कर ना, आईला थोडे दिवस इथेच बोलव ना. नाही ऍक्च्युली मला जावं लागेल. काय झालं? त्यांची तब्येत ठीक आहे ना? हा तब्येत वगैरे इज ओके. तो इश्यू नाहीये. मग सर ऍक्च्युली अरे बोल ना. सर ते कसं सांगू मी. सर काय नाही, मॉम ना खूप दिवस माझ्या मागे लागली होती. मीच अवॉइड करत होते सगळं, बट आता नाही अवॉइड करू शकत. नाही मला काहीच कळत नाहीये. तू असं मला क्लिअरली नाही सांगितलं सर कळणार कसं? कमान मला सांग ना क्लिअरली काय. सर मॉम मागे लागली होती. तिने काही प्रपोजल्स आणलेत आणि ती म्हणते मुलांना भेट आणि त्यातल्याच एखाद्या मुलाशी यू नो मॅरेज अँड ऑल दॅट. सो ओके मग मी आता जाते बघते. काय झालं सर? नाही मी सांगतो वहिनींना. ज्यांनी गोव्याला गेलीये
तिला लग्नाची खूप घाई आहे. माझा स स स थांबा ना, मी येते. माझ्या मॅरेजचं ऐकून सरांना का राग आला? आणि सरांना राग आला, मला वाईट वाटलं. मला का वाईट वाटतंय? मला काय हवंय मलाच कळत नाहीये. खूप कन्फ्युजन आहे. मी मॅमशी बोलायला पाहिजे उद्या. मी बोलतेच. अरे खूप बॅग आहेत. ए, थांबा. हा, द्या 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 द्या, चल, द्या. नाही दादा. हा हा, मागे टाका. थँक्यू. हे घ्या. ये. हे मस्त झालं ना शॉपिंग. मस्त. मुख्य म्हणजे सगळ्यांसाठी योग्य वस्तू मिळाल्या. हो. अरे तू किती विचार करून सगळ्यांसाठी शॉपिंग केलंस यार. नाहीतर सगळेजण किती टिपिकल गोष्टी देतात दर वेळेला. म्हणजे काहीच सुचत नाही त्यांना, म्हणून मग काहीतरी परफ्यूम द्या, कोणाला डिओ द्या, नाहीतर एखादं काय शोपीस द्या, घड्याळ द्या, नाहीतर मग असतो पण टिपिकल असं नाव वगैरे लिहिलेला किंवा फोटोच्या बुक तसं काहीतरी देऊन टाकतात. पण तू खरंच किती विचार केलास सगळ्यांचा. म्हणजे सगळ्या त्या बायकांसाठी सगळ्या छान काहीतरी घरगुती उपयोगी वस्तू घेतल्यास. फक्त बायकांसाठी नाही, त्यांच्या घरच्यांसाठी, कोणाच्या नवऱ्यासाठी, कोणाच्या आई वडिलांसाठी, एका बाईच्या मुलासाठी पण काहीतरी घेतलंयस तू. काय दप्तर घेतलं. काय राहता एवढं कशासाठी? अरे आपण म्हणतो, पण लोकांच्या या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात राहतात. पण तरी एवढं. सौमित्रा रे राधिका मसाल्याचं स्वरूप जेव्हा छोटं होतं ना, तेव्हा याच सगळ्या बायका घरचं सगळं आवरून दळायला कांडायला यायच्या. तेव्हापासून माझ्या बरोबर आहेत या. त्यावेळेला त्यांच्या घरच्यांचा म्हणजे नवऱ्याचा, मुलांचा, सगळ्यांचा सपोर्ट असायचा. एका बाईनं घरातनं बाहेर पडून काम करणं एवढं सोपं नसतं. तारेवरची कसरत असते ती. आणि मग अशा वेळेला त्यांच्या घरच्यांची दखल घ्यायला पाहिजेच ना आपण. म्हणून खरंय राधा, मला ना खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. म्हणजे अशा धडाडीने काम करणाऱ्या माझ्या आयुष्यात तरी दोनच स्त्री आहेत. एक माझी आई, म्हणजे जिने खरंच नोकरी सांभाळून खूप छान घर सांभाळलं. आणि दुसरी तू, ग्रेट बिझनेस वुमन राधिका सुभेदार. हे ग्रेट वगैरे काही म्हणू नकोस. अजून मला खूप काम करायचंय, खूप मोठा पल्ला गाठायचा. हे आहेच ग. पण तुला सांगू का सौमित्र, माझ्या या यशामागे ना यांचाही हात आहेच की. गुरुने तो कसं काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी मला डिवचलं, कमी लेखलं, म्हणून मी हे सगळं उभं करू शकले. हे असेल तर बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, मी इतकी वर्ष यांना बघितलंय यश मिळवण्यासाठी मेहनत करताना, जिद्दीनं काम करताना. त्याचाही परिणाम झालाय माझ्यावर. काय असं काय बघतोस? इतकं सगळं होऊनही तू गुरुबद्दल अजूनही चांगलं कसं काय बोलू शकतेस याचं खूप आश्चर्य वाटतं मला. आपण यांच्या अवगुणांबद्दल बोलतो तसं गुणांबद्दलही बोललंच पाहिजे की. एवढा हुशार माणूस, हुशार, मेहनती, जिद्दी, सगळं आहे. एका पोरी पायी वाया गेले. म्हणूनच मी लग्न करत नाही राधा. सगळं आहे, पण एका पोरी पायी काही वाया नको जायला. पण तू धन्य आहेस राधा, धन्य आहेस. इतकं सगळं होऊनही अजूनही तटस्थपणे विचार करू शकतेस. धन्य आहेस तू. अगं काय लॅच आहे की काय आहे? लॅच नाही वाटत त्यांना लॅच लावताना. गिल्ली तुटली असती म्हणजे. बरोबर आहे. पण ते जाऊ दे रे, पिक्चर काय मस्त होता ना गेल्या. हा पिक्चर तर मस्त होता, पण फुकटात बघायला मिळाला त्याची मजा वेगळी नाही का? तू मला एक सांग, तू गुरु तुझ्यावर कसा काय मेहरबान झाला? तो कसला मेहरबान होतोय. ए माझ्यासाठी पण पाणी आण. हो आणतो आणतो. हे घे पाणी घे, सांगतो तुला. हा त्याने ना हा मला 2 तिकीट्स काढायला सांगितले होते. हा हा
मी 4 काढल्या हे आणखी हा. आणि मग समोसा पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंकचे पैसे वेगळे ते पण काढून घेतले. ग्रेट आहेस ना तू. मग पण काही म्हणा, त्या पिक्चर मध्ये लोक किती फ्रीली वागत होते ना. हिरो हिरोईन मनाला वाटेल तसं बोलत होते, वाटेल तसं वागत होते. नाही 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 नाही, मनाला वाटेल तसं वेगळं आणि वाटेल तसं वागणं वेगळं. आपल्या मनाला वाटतं तसं आपण वागतो, पण गुरु आणि शनया वाटेल तसं वागतात. आता त्यात आपल्याला पैसे मिळतात ही गोष्ट वेगळी. कधी कधी ना मला त्या राधिकाची दया येते रे अक्षरशः. सिरियसली मला पण गुड फॉर नथिंगची ना खूप दया येते कधी कधी. तुला माहितीये ती इतकी बावळट आणि मठ्ठ आहे की तिने मला परत कामावर ठेवलं आणि मी तिची माफी मागितली तर मला फॉरगिव्ह पण केलं. सरड्याने कसा काय रंग बदलला? सरडा सरडा. शॅमेलॉन. ओ यू मीन कमिलियन. ओके ओके ओके. हा तेच 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 तेच. तो आपला गॅरी आहे ना, कमेलियन सारखा रंग बदलत असतो. सिरियसली यार केड्या, आय अग्री विथ यू. खरंच गॅरी इतका रंग बदलू ना, इतका ऍटिट्यूड देत होता आज मला तो, इतकं इग्नोर करत होता आणि मध्येच कुठेतरी उठून निघून गेला. मला ना कळतच नाही त्याच्या मनात काय चाललंय ते. मला पण कळत नाही त्याच्या मनात काय चाललंय ते. नाहीतर काय मला तिकीट आणायला लावल्या आणि आलाच नाही स्वतः. तिकीट? कसलं तिकीट? त्याला तिखट म्हणेल, तिखट तिखट. तिकट. अरे म्हणजे आम्ही त्या इकडे गेलो तो, कुठे गेलो तो? पाणीपुरी वाल्याकडे. पाणीपुरी 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 खाल्ली. केवढी तिखट होती माहितीये. मावशी आल्यापासून हाय हाय करते मी. हाय हाय. हे पाणी प्यायली ना, हा आता साखर खा म्हणजे बरं वाटेल. चल साखर खाऊया. साखर. गॅरी खरंच राहायला आहे. मला काही न सांगता लवकर निघून गेला. त्या ओल्ड फर्निचरने नेमकं मला अडवलं आणि जाऊ दिलं नाही, नाहीतर मी फाइंड आउटच केलं असतं गॅरीचं काय चाललं. पण डेफिनेटली गॅरीचं काहीतरी चालू आहे हे नक्की तो हाईड करतो. पण काय? ये बा आला. हो. बस चहा मांडते बरं. काही नाही, नको, पाणीच दे फक्त. ये. हे का तू एकटाच आला बा? राधिका नाही आली तर? नाही, ती सौमित्र बरोबर बहुधा बाहेर गेली वाटतं. वाटतं म्हणजे तुला सांगितलं नाही का तिनं? मला काय सांगून जाणार आहे. तर का झालं, तू विचारायचंस का नाही? नाही आई, बॉस असते ना ती आजकाल, त्यामुळे असं विचारू नाही शकत. त्याआधी तुझी बायको आहे ना ती. तिला वाटलं पाहिजे ना. 4 चौघात तर मला घालून पडून बोलायलाही कमी नाही करत. काय आलं? नाही, काय नाही. खाऊन बघ, चेहरा असा पडलेला आहे. काय आलं सांग ना गुरु. काही नाही आई, आज आमची एक महत्वाची मीटिंग होती. यापूर्वी सुद्धा मॅडम, सौमित्र सर आले. बाहेर बसायला सांग ना त्यांना. महत्वाची मीटिंग चालू आहे, कळत नाहीये का? सरळ सरळ आपल्या ऑफिसच्या मीटिंग मध्ये बाहेरच्या माणसाने याचं कारण काय आता? बाहेरचे तुम्ही आहात. सौमित्राने राधिका मसालेला ऑर्डर दिली म्हणून राधिका मसाले दिली. त्यामुळेच सौमित्राचा आणि राधिका मसालेचा जुना संबंध. आणि जेव्हा राधिका एखाद्या माणसाशी नातं जोडते तेव्हा ते कधीही तुटत नाही. तेव्हा तुम्हाला संधी दिली आहे बोलायला तर तेवढंच बोल. नाही, तिने सौमित्राचा 4 चौघात कौतुक करावं, जाहीरपणे कौतुक करावं, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं माझ्याच स्टाफ समोर असं घालून पाडून बोलायचं नाही, मला तर समजतच नाहीये. आता परत बोलायचं तरी कसं ना मॅडमशी? बोलू पण शकत नाही. ठीक आहे, येऊ दे बरं, तिला मी विचारते. मी बोलते त्यासोबत. हा आई, नाही, नको. त्याच्यावर खूप जबाबदारी आहे. उगीच आपण डोक्याला कटकट कशाला करायची तिच्या? का बरं? किती काळजी वाटते नाही तिची. तिचं काहीच वाटत नाही. बस मी चहा मांडते. हा आले. आई, तू बोलच, पण तुला बोलायला अजून कारण देणार आहे मी.